अजून काही महत्त्वाच्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे आपण वळतोय। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाला हजेरी। दिल्लीत छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हायला हवं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। तर महापुरुषांचा अपमान कधीच सहन करणार नाही, दिला इशारा। रायगडच्या पालकमंत्री पदाकरता सुनील तटकरेंची फिल्डिंग। रायगड दौऱ्यादरम्यान अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी भेट देत करणार स्नेहभोजन। रायगडच्या पालकमंत्री पदाकरता सुनील तटकरेंची फिल्डिंग। रायगड दौऱ्यादरम्यान अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी भेट देत करणार स्नेहभोजन। संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं। ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसनशी असा उल्लेख। दीनानाथ रुग्णालयानं प्रकाश आमटेंवरील उपचारावेळीही औषधांच्या नावाखाली 5 लाख मागितले। विजय वडेट्टीवारांचा दावा। तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी। विदर्भातल्या एका कार्यक्रमाकरता लता मंगेशकरांकडून 22 लाखांची मागणी। तर साहित्य संमेलनाला येण्याकरता 3 लाख मागितले। विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल समोर। गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी बांबू पाईप असा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर तैमूरनं केला रुग्णालयात जाण्याचा हट्ट। करीना कपूरनं जबाबादरम्यान दिली पोलिसांना माहिती। दख्खनचा राजा ज्योतिबाची आज चैत्र यात्रा। देवस्थानकडून जय्यत तयारी। मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी।